मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक मिनिट. ज्या वेळेला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे. मी काय म्हटलं होतं तिकडे, तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही, हे लोक होऊ देणार नाही. यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे, संघर्ष घडवणे, यातनं हातामध्ये मतं मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उद्या तर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे, असाच ती सांगते तसाच. आता हे तुम्हाला सांगणं आहे, हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत, यांच्यापासून सावध राहा. पर्यंत सांगत आलोय, सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये जे उद्योग निर्माण होत आहेत त्या उद्योगांमध्ये माझ्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना आणि मराठी मुलींना 100% प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. आरक्षणाचा विषयच येत नाही.